ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वास्तू संग्रहालय वाळवीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। वास्तू संग्रहालयामध्ये जवळपास 3000 वस्तू आहेत आणि या वस्तूंची देखभाल करण्यासाठी ना मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जात आहे ना निधी। 26 वर्षांपूर्वी उभारलेल्या या वास्तूच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यानं दुर्दशा झाली आहे। संग्रहालयाच्या वास्तूमध्ये आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या वस्तूंपेक्षा जागोजागी गळतीमुळे खराब झालेल्या भिंती, मोडकळीस आलेलं फर्निचर आणि काही ठिकाणी खराब झालेल्या ऐतिहासिक वस्तू याकडे पर्यटकांचं लक्ष केंद्रित होतंय। मी आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आहे आणि तिथलं धक्कादायक वास्तव मी तुम्हाला दाखवतोय। हेच वस्तू संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळपास 1999 मध्ये बांधण्यात आलं। 1 कोटी रुपये खर्च करून हे वस्तू संग्रहालय बांधण्यात आलं आणि तेव्हापासून या वस्तू संग्रहालयाची डागडुजी झालेली नाही, कुठेही रंगरंगोटी देखील झालेली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं सगळ्या वस्तू असतील किंवा त्यांनी हाताळलेल्या असतील किंवा त्या काळातल्या वस्तू असेल, त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। गड किल्ले, शिवाजी महाराज कसे बसायचे त्याचे चित्र असतील किंवा पोशाख असतील, चिलखत असतील, तलवारी असतील, या सगळ्या गोष्टी या वस्तू संग्रहालयामध्ये आहेत। मात्र या वस्तू संग्रहालयाची दयनीय अवस्था देखील आपल्याला पाहायला मिळते। वस्तू संग्रहालयाचं वरचं जे छत आहे ते कशा पद्धतीने पाऊस आल्याच्या नंतर टपकतं, त्यातून पाणी खाली येतं हे आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण वस्तू संग्रहालयाला या ठिकाणी धारा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळेस पाणी येतं त्या पाण्याचे जे निशाण या ठिकाणी उमटले ते आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे अजून एक असं चित्र मी तुम्हाला आता दाखवतोय की जे कधी तुम्ही या वस्तूंसोबत असं होऊ शकतं असा विचारही करणार नाही। कारण ज्या ठिकाणी शिवकालीन वस्तू ठेवण्यात आल्या त्याच वस्तू ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी वाळवीट लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण प्लायवूड जे ते खराब झालेलं आहे आणि 1999 ते आजपर्यंत यावर कुठली प्रक्रिया झालेली नाही, याला दुरुस्त करण्याचा प्रयत्नही केला गेला नाही। त्यामुळे ही संपूर्ण दयनीय अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। फक्त वाळवीटच नाही तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे देखील या वस्तू संग्रहालयाला पडलेले आपल्याला दिसून येतात। ह्याच राजकारण्यांच्या आणि या प्रशासनाच्या देखील डोळ्यात अंजन घालणारं हे संपूर्ण चित्र आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं नाव या संभाजीनगरला दिले गेलं आणि त्याच संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू संग्रहालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। त्यामुळे कुठेतरी राजकीय पुढाऱ्यांनी आणि प्रशासनाने देखील डोळ्यात अंजन घालणं गरजेचं आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।